रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांना डिवचलेलं आहे। तुम्ही जर धमकी देत असाल तर आम्ही सुद्धा बघतो तुम्हाला काय करायचं ते, असं रोहित पवार म्हणालेत। तू आमदार कसा होतो हे बघतोच, अशी धमकी अजित पवार यांनी अशोक पवार यांना दिली होती। त्यावरूनच रोहित पवार यांनी थेट आता अजितदादा यांना आव्हान दिलंय। त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री, आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो का? अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही। आता मी पण चॅलेंज देतो, तू आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो। ते म्हणतील बघतो करतो, फक्त लोकसभा इलेक्शन होऊ द्या। एकदा लोकसभा इलेक्शन संपलं त्यांची पार्टी सुद्धा तिथे संपणार आहे, हे मी आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो। तर या विधानसभा मतदारसंघातल्या सामान्य लोकांना धमकी होती, तुम्ही जर अशोक बापूंच्या पाठीमागे राहिला तर तुम्हाला मी बघतो, असं ते नेते त्या ठिकाणी सांगत होते। तुम्ही जर धमकी देत असताल तर आम्ही सुद्धा इथं बघतो, तुम्हाला काय करायचं करा। आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलो नाही, आम्ही भक्कमपणे अशोक बापूंच्या पाठीमागे उभं राहतो।